विद्यार्थी दैनंदिन जीवनात तुम्हाला माहित असेल, वनवा पेटला, कुठेतरी आग लागली, घरात लागते, सिलेंडर मुळे लागते, ठीक आहे. परंतु आपल्याला आधुनिक म्हणजे आर्टिफिशियल केमिकलचा वापर करून आपल्याला प्रत्यक्षातपणे आग लावायची. आणि ती आग कशी लागते तर आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, पाणी कचरा जो असतो, कागदाचे तुकडे वगैरे, पालापाचोळा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याचा आधीचे विद्यार्थिनी विशाखा, भक्ती, त्यानंतर पायल आणि वेदिका, मुस्कान एवढ्या सगळ्याचे विद्यार्थी ज्यांना आपल्या समोर एक एक्सपेरिमेंट करून दाखवतील की कशा प्रकारे ते काय काय केमिकल टाकतात. आपण त्यांना प्रश्न विचारूया. ओके, सुरू करा. पोटॅशियम परमॅंगनेट आधी टाकायचं. सुरुवातीला काय घेतलं? पोटॅशियम परमॅंगनेट. दाखव कसं असतं बघा रे. पोटॅशियम परमॅंगनेट कसं असतं त्या बीकर मध्ये. खडे आहेत का ते? बर, त्याचा चुरा वगैरे करून घ्यायचा. ओके, म्हणजे खडे जसे तसे राहणार नाही. चुरा असेल तर चुरा घे, लवकर रिएक्शन होईल. खडे टाकून दे, चुरा घे, चुरा लवकर येते. ओके, हा परफेक्ट. हा राईट राईट, बरोबर. बस झालं, बस झालं. इकडे ठेव. दाखव सगळ्याला. काय घेतलं? पोटॅशियम परमॅंगनेट घेतलं, बरोबर. परमॅंगनेटचे खडे घेतले. टच केलं का त्याला? नाही. तर आता पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे त्याच्यावर टाकून आपण कचऱ्यावर. बरोबर, व्यवस्थित टाका, नीट. हा बरोबर, जास्त नको. हा बरोबर, तिकडे. बस, ओके. हा बरोबर, ओके. बघू शकता आपण या पद्धतीने आग लागलेली टाळ्यावर सगळ्यांनी या पद्धतीने आपण ग्लिसरॉल जसं मिक्स होईल तशा पद्धतीने त्याची ऑटोमॅटिक ग्लिसरीन आणि यांची आग ती लागत असते. आपण टाकलं का आगपेटी वगैरे काय घेतली का? काळी पेटी आपण काय घेतलेली नाही. बघा, ते ग्लिसरीन जसं जळतंय त्याला पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे तोपर्यंत ते जळत राहील. या पद्धतीने आपल्याला आर्टिफिशियल आग असते अशा प्रकारे हा एक वेगळा प्रयोग होता. ठीक आहे, काय काय टाकू आपण याच्यात? पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन यांची काय झाली? रिएक्शन झाली, अभिक्रिया झाली आणि त्याच्यातून आपल्याला फायर तयार झालं. ठीक आहे, किंवा आपण ज्याला आग म्हणतो ते तयार झाली. ठीक आहे, धन्यवाद.